ओम नमः शिवाय. हर हर महादेव. तर आज मी करीत आहे श्री शिवलीलामृत ग्रंथाच्या 14व्या अध्यायाचं पारायण. असं म्हणतात की या अध्याय वाचनाने घरात शांती निर्माण होऊन गृहस्थ आश्रम धर्म उत्तमरित्या पार पाडण्यास मदत होतं. तसेच इतर जनही मनोमन संतुष्ट होते. तर आपण सुरू करूया अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. भस्मासुरहरणा भाललोचना भार्गववरदा भस्मलेपणा भक्तवत्सला भवभयहरणा भेदातीता भूताधिपते भवानी वरा भक्ततारका भोगीभूषणा भूतपालका भाविकरक्षका भवभयहारका भक्तरक्षका भवशोषणा त्रितापशमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरान्तका त्रिभुवजनका त्र्यंबका त्रैरक्षका त्रिकांडवेद्या. तुझ्या कृपाबळे समस्त 13 अध्यायपर्यंत कथले शिवलीलामृत. आता कळसाध्याय 14वा. 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले स्वामी कार्तिकाचे जनन. यावरी शौनकादिका लागुण सूत सांगे नैमिषारण्ये. सिंहावलोकने तत्वता परिसा गजास्य षडास्यांची कथा. दोघेही धाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने. गजतुंडा ओसंगा घेऊन विश्वजननी देत स्तनपान. शुंडा दंडे करुण दुग्ध ओढित गजास्य. अंबेच्या पृष्ठीवरी प्रीती शुंडा फिरवित गणपती. शुंडेत पय साठवुनी षण्मुखाप्रती बोलतसे ते धवा. म्हणे हे घेई कामृत ब्रह्म आदिकाजे अप्राप्त. स्कंद बोले क्रोधयुक्त उच्छिष्ट तुझे न घेमी. षडानन म्हणे चराचर जननी लंबनासिक मज लागुणी. उच्छिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी सांग मृडाणी काही याते. शुंडेस धरुणिया खाले पाडू काय ये वेळे. माते याचे नासिक विशाळ आगळे काहो ऐसे केले तुवा. इंद्र चंद्र मित्र निर्जर मूर्ती प्रसवली समनोहर. परिहालंबनासिक कर्णथोर दंत एक बाहेर दिसतसे. ऐसा का प्रसवलीस बाळ ऐकता हासे पयफेन धवल. धरा धरेंद्र नंदिनी वेल्हाळ तिसीही हास्य न आटोपे. स्कंद म्हणे जननी पाही यासी उतरे मज स्तनपान देई. मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बैसविले. षण्मुख आडवा घेवोनी स्तन जो घाली त्याच्या वदनी. 5ही मुखे आक्रंदोनी रडो लागली ते धवा. ते देखोनी गणनाथ पोट धरोनी गदगदा हसत. म्हणे अंबे तुझा हा कैसा सुत हाक फोडिता आक्रोशे. एक स्तन घातला याचे वदनी आणिक 5 आणिसी कोठुनी. ऐसे ऐकता पिनाक पाणी काय हासोनी बोलत. काय म्हणतो गजवदन ऐसा का प्रसवली सनंदन. त्यावरी अपर्णा सुहास्य वदना प्रत्युत्तर देतसे. म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन. तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण. ऐकता हासला त्रिनयन पुत्र पाहुण सुखावे. यावरी षण्मुख आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती. विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड. दोघेही रडताई कोणी धावोनी आली जगत्रय जननी. वक्रतुंडासी हृदय धरोणी म्हणे बाळा काय झाले. तव तो म्हणे स्कंदे येऊन अंबे धरिले माझे कर्ण. बोलिला एक कठीण वचन तुझे नयन सानकारे. जगदंबा मग हासोन अग्निसंभूता प्रति बोले वचन. गजाननासी कठीण भाषण ऐसे कैसे बोलिलासी. स्कंद म्हणे तर्जनी उचलोन येणे मोजिले माझे 12 नयन. यावरी हैमवती हासोन एकदंता प्रति बोलत. म्हणे हे तुवा अनुचित केले कुमाराचे नयन का मोजले. यावरी नागानन बोले ऐक माते अन्याय याचा. माझी शुंडा लंबायमान येणे मोजली चवंगे घालून. अन्याय हा थोर त्रिभुवनाहुण करी ताडन अंब्यासी.
यावरी स्वामी कार्तिक बोलत, अंबे येणे माझे मोजले हस्त. यावरी करी मुख बोलत, मैनाक भगिनी ऐकपा. याचा अन्याय एक सांगेन, ऐकता तू यासी करसील ताडन. नगात्मजा आणि त्रिलोचन सावधान होऊन ऐकती. इभ मुख म्हणे भेडसावून, मज बोलिला हान सहावे वचन. तुझे पोट का थोर पूर्ण, मोदक बहु भक्षिले. ऐसे ऐकता मृडाणी, दोघांसी हृदय धरी प्रीती करुणी. दोघांसी प्रिय वस्तू देऊनी, समजाविले ते धवा. यावरी मदनांतक पाहे, सिंहासने बैसला आनंदमये. जगदंबा मुखाकडे पाहे, हास्यवदन करुणिया. यावरी विरूपाक्ष बोलत, का होय हास्याले अकस्मात. यावरी त्रैलोक्य माता म्हणत, नवल एक दिसतसे. तुमच्या जटा मुकुटात ललनाकृती काय दिसत. तुमची करणी अद्भुत, पद्मज बिडौजा समजेना. कैलासपती म्हणे बग म्हणे, हरी मध्ये मृगशावकनयने. मस्तकी जळ धरिले वरानने, बिंबाधरे पीकस्वरे. यावरी चातुर्य सरोवर मराळी, हेरंब जननी म्हणे कपाळ मौळी. जळांतरी स्त्रीचे बदन ये वेळी, दिसते मज भालनेत्रा. यावरी बोले कैलासराज, विद्रुमाधरे मुख नवे ते वारिज. शोभायमान सतेज टवटवीत दिसतसे. यावरी सजल जलद वर्ण, स्कंद माता म्हणे पंचदश नयना. नीलकेश व्याघ्र चर्म वसना, कृष्णवर्ण दिसताती. यावरी बोले पंचवदन, कमळी मिलिंद घे सुगंध वैसोण. नसतेच पुससी छंद घेऊन, रमारमण सहोदरी. यावरी बोले भुजंग त्रिवेणी, कमळास भोवया का खटवांग पाणी. तुमच्या मायेची विचित्र करणी, आमनाय श्रुती नेनती. यावरी बोले हिमन गजामात, भ्रुकट्या नवे पाहे त्वरित. सहील लहरी तळपत, दृष्टी तरळली तुझी का हो. यावरी सकळ प्रमदांची स्वामिनी, बोले कंबुकंठी कमंडलुस्तणी. म्हणे कैरवास नेत्र पिनाक पाणी, का हो दिसती आकर्णते. यावरी शफरी ध्वज दहन बोलत, कमळा भुवते नीर बहुत. नेत्र नवेत मीन तळपत, हंस गमणे निरखी बरे. जे अनंत गुण परिपूर्ण बेल्हाळ, त्रिपुर हर सुंदरी बोले प्रेमळ. म्हणे राजे वास्तन युगुळ, कमंडलू ऐसे दिसती का. यावरी बोले त्रिशूळ पाणी, ऐके वसुधाधर नंदिनी. स्तन नवे ती दोन्ही, विलोकुण पाहे बरे. गंगारधाचे दोन्ही तीरी, चक्रवाके बैसली साजरी. दुर्गा म्हणे मदनारी, बहुत साहित्य पुरवितसा. एकाचे अनेक करुण, दाखविले हे त्रिभुवन. तुमसे मौनेच धरावे चरण, बोलता प्रमाण न म्हणावे. मग मांडुनिया सारी पाट, खेळती दाक्षायनी नीळकंठ. ज्यांचे खेळ ऐकता वरिष्ठ, भक्त होती त्रिजगी. दोघे खेळता आनंद घन, तो आला कमलोद्भव नंदन. ब्रह्मवीणा वाजवून करी स्तवन पार. मग क्षण एक स्वस्थ होऊनी, खेळ विलोकी नारद मुनी. म्हणे पण केल्या वाचुनी, रंगन ये खेळाते. दोघांसी मानले ते बुहत, मग पण करुणिया खेळत. जिंकिल त्यास एक वस्त, आपुली द्यावे निर्धार हा. तो प्रथम डावते सक्षणी, जिंकिती झाली मेनकानंदिनी. व्याघ्रांबर घेतले हिरोणी, नारद मुनी हासतसे. दुजा ही डाव जिंकिता भवानी, घेतले गजचर्म हिरोणी. एका मागे एक ते सक्षणी, 10 ही आयुधे घेतली. जो तो डाव जिंकी भवानी, सर्व भूषणे घेतली हिरोणी. शेवटी कौपिनही सांडोणी, शंकर झाला दिगंबर. सुरभी पुत्र जिंकिला, तोही देवीने आपुला केला. नारद गदा गदा हासिन्नला, काय बोलिला शिवासी. म्हणे स्त्रीने जिंकिले पण करुण, गेला तुझा महिमा पूर्ण. सृष्टी अवघी मायाधीन, तू निर्गुण निर्विकार. चराचर आहे मायाधीन, तुझ इने दिधले सगुणपण.
येरवी तू अव्यक्त पूर्ण तुझ कोण पुसत होते. एवं तू मायाधीन झालासी पूर्ण, आता भक्तांसी कैसे दाविसी वदन. ऐसे ऐकता भाललोचन गेला रुसून घोरवणा. इतुके कृत्य करुण गेला तेथून ब्रह्मनंदन. शंकरे सर्व संकटाकुण निरंजनी वास केला. शोधिता न पडे कोणासी ठाई, योगी ध्याती सर्वदा हृदयी. न कळे मुळाग्र कोठे काही, जाती कुळ नसेची. नामरूप गुणातीत गोत्र वर्ण आश्रम विरहित. चहू वेदांसी अतीत कोणा अंत न कळेची. असो जगदंबा सख्या घेऊनिया, वनासी चालिली शोधावया. गिरी कंदरी मठ गुहा शोधुनिया, भागली बहुत जगदंबा. सर्व ही तीर्थे शोधिली सवेग, बहुतांसी पुसिला त्याचा मार्ग. जो शोधिता अष्टांग योग, योगिया ठाई पडेना. पंचअग्नी साधन धूम्रपान, जटाधारी नग्न मौन. एकी सदा झाकिले नयन, एक गगन विलोकिती. एक उभेची निरंतर, घेती वायूचा आहार. त्यासही पुसता श्रीशंकर, कोठे आहे न बोलती. एक करीती सदा यज्ञ, एक करीती हिंसा बलिदान. परितेही धुरे डोळे भरून, कष्टी होती सर्वदा. एक 64 कळा दाविती, एक 14 विद्या मिरविती. एक वाद विवाद निगुती, करिता बहुत भागले. एक सांगती पुराण, एक नाचती उड्या घेऊन. लोकांस सांगती उपदेश ज्ञान, परी उमारमण दुरावला. एक नाशिती कुशमृत्तिका उदक, म्हणती आम्ही इतुकेनी पावन देख. त्यासही पुसता कैलास नायक, न पडे ठाई तत्वता. जे आदि माया विश्वजननी, अनंत शक्तींची स्वामिनी. ते श्रमली नाना साधनी, इतरांची कहाणी काय तेथे. ठाई पडावया शिवस्वरूप, क्षीराब्धी जापती करी तप. मघवा द्रुहीन करीती साक्षेप, निशिदिनी याच लागी. ऋग्वेद स्थापित कर्म, यजुर्वेद बोले ज्ञान निस्सीम. उपासना मार्ग उत्तम, अथर्वण स्थापितसे. सामवेद सांगे गायन, न्यायशास्त्री भेद गहन. म्हणती ईश्वर समर्थ जीव साण, त्यांचे पदन पावती ते. मीमांसक स्थापिती कर्म मार्ग, सांख्य प्रकृती पुरुष विभाग. पातंजली सांगती योग, शब्द विभाग व्याकरणी. सर्व निरसूनी उरल उत्तम, वेदांती म्हणती तेची ब्रह्म. तो शिव ब्रह्मानंद परम, वेदशास्त्रागम्य जो. त्या शिवाचे नाम घेऊनी, जगदंबा बाहे घोरवणी. सकळ अभिमान टाकुनी, वल्लभामी शरण तुते. सकळ तत्वे शोधिता साचार, शेवटी होय साक्षात्कार. तैसा हिमाचळी त्रिपुरहर, विलोकिला जगदंबेने. तो स्व आत्मसुखी झाला तल्लीन, झाकिले असती पंचदश नयन. देवी म्हणे श्वशूर गृही येऊन, रहिवास केला असे. अपर्णामणी विचारी, याच रूपे जवळी जाऊ जरी. तरी मजवरी ये अवसरी, क्रोधायमान होईल. मग भिल्लीचा वेश धरुण, मयूर पिच्छांचे केले वसन. अनुपम वेश धरुण, मुरहर भगिनी चालिली. अनंत कमळ भवांडमाळा, त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा. तिने स्मर हर मोहिला, नृत्य गायने करुणिया. अनंत शक्ती भोवत्या विराजती, विमानी अष्टनायिका तन्मय होती. किन्नर गंधर्वाश्चर्य करीती, गायन रीती ऐकुनिया. वैरभाव वनचरे विसरती, आहार त्यजिला तन्मय होती. नद्यांचे जलप्रवाह खुंटती, पक्षी विसरती देहभाव. निश्चळ झाला पवन, विधू कुरंग गेला वेधोन. कुंभिनी भार सांडून, फणीपतीवरी येऊ पाहे. आंगीचा सुटला दिव्यामोद, देव पाहती होनी षटपद. नृत्य करिता भाव विविध, दावी नाना प्रकारीचे. शीतलत्व दाहकत्व सांडून, वाटे ताटंक झाले विधुचंड किरण. देवललना म्हणती ओवाळून, ईजवरून जावे समस्ती.
आदिजननी च पारलाघव नेनती शक्र आदि कमुलोद्भव दिव्य हिरखाणींचे वैभव दंत तेजे झाकिले दंतपंक्तींचा झळकता रंग खडे ते हिरे होती सुरंग तनूचा सुगंध भंग नभ भेदुनी वरी जाय पदमुद्रा जेथे उमटत सुवास कमळे तेथे उगवत जेथींच्या परागास वेधोनी वसंत प्रदक्षिणा करी प्रीतीने अनंत विद्युल्लता कल्लोळ तैसे स्वरूप तेज निर्मळ नेत्र उघडोनी जाश्वनीळ पाहता झाला ते धवा पायी पैंजन नुपुरे ऋण झुणती त्यात शूद्र घंटा सरळ गर्जती करींची कंकणे झनत्कारती नृत्यगती सरसीच भ्रूलता चाप चढवुणी कामशत्रू विंधिला नयन कटाक्षबाणी मन कुरंग पाडिला धरणी सुरवरा करणी न कळेची दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण पंचबाणे व्यापिला पंचवदन तप ध्यान विसरुण वृत्तांत पुसेत येते म्हणे तू नारी कोठली कोण कामा नळ शांतवी वर्षोनी घण तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे दुजे नाही तुझा वदन इंदू विलोकून चकोर झाले नयन आतावरी मजला गुण तुझा अधीन मी झालो यावरी बोले भिल्लिनी उमे ऐसा ललना टाकुणी का बैसलासी घोरवणी कैलास भुवन त्यजुनिया मी तो परणारी निश्चित न बरी न घडे कदा सुरत तू मन जिंकिले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तू यावरी बोले पिनाक पाणी मी दुर्गेवरी आलो रुसोनी तिचे मुखण पाहे परतोनी नाव स्वप्नी न घेची यावरी भिल्लिनी बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत हे त्रिभुवन जाळी लक्षणांत अणुमात्र गोष्ट कळताची यावरी बोले जगन्नाथ ती बहु काळाची कठीण अत्यंत दक्षयागी उडी घालित क्रोध अद्भुत तियेचा पुढे गेली पर्वताचे पोटी मागुती तिसी वरी मी धुर्जटी परीती कवटाळीन मोठी अतिकपटी मी जाणे भिल्लीन म्हणे ऐकिले काणी तू कपटी आहेस तिजहुनी शिरी ठेविली स्वर्धुनी भोळी भवानी अत्यंत दुर्गे ऐसी पट्टराणी टाकुनी का हिंडसी वणी परललना देखोणी नयनी गडा येऊणी पडोपासी मागुती बोले कैलासनाथ क्षणात सृष्टी घडामोड करीत शुंभ निशुंभ आदी दैत्य युद्ध करुनी मर्दिले तिने ती जरी येथे आली धावोन उदंड प्रार्थना केली पूर्ण तरी मी नच जाय परतोन कैलासासी निश्चये तिसी मी न करी संभाषण तुची वरी मी झालो तुझा अधीन जिकडे नेसिल तिकडे येईन वचन आधीन तुझ्या मी यावरी बोले गोरटी भवानी बैसली तुझ्या पाठी दोन वेळावरीला धुर्जटी तिची गती हे केली मग माझा पाड काय तुझ केव्हा टाकोणी जाशील न कळे मज द्युतीपण खेळता सहज तुझे त्वाची हारविले न बोलेची मदन दहन भिल्लिनी मागुती करी नृत्य गायन मग उठिला पंचदश नयन तीसी आलिंगण द्यावया अंबा चालिली सत्वर दीर्घ शब्दे बोले त्रिपुरहर मुख शशी दावी सुंदर भाक घेई पै माझी तू मज माळ घाली येऊन मी न जाय तुझ टाकून मग जगदंबा बोले हासून यावे भुवना माझिया मग तुमची होईन कामिनी अवश्य बोले खटवांग पाणी मदनांतक वेधोनी कैलासासी नेला ते धवा सिंहासनी बैसवून षोडशोपचारे केले पूजन देवीने दृढ धरिले चरण कंठी माळ घातली देव्या पुले स्वरूप प्रगट करी तटस्थ पाहे त्रिपुरारी मग हासती परस्परी एकमेका पाहुनी शिव म्हणे धन्य भवानी त्वाची आणिले मज समजावोनी सूत शौनकादिकान लागोणी कथा सांगे विचित्र करी विना घेऊनी ब्रह्मसूत शिवाजवळी आला अकस्मात
म्हणे हे विश्वंभर विश्वनाथ तुझे भक्त देखिले बहु. परी कांती नगरी श्रियाळ धीर गंभीर उदार सुशीळ. कीर्तीने भरले दिगमंडळ सात्विक केवळ क्षमावंत. तेने घातले अन्नसत्र झाली वर्षे 10 सहस्त्र. इच्छा भोजन दान पवित्र अतितां प्रति देतसे. अवणीवरी जय गम्यवस्त भोजनी मागितली अकस्मात. ती प्रयत्ने आणोनी पुरवित शिवभक्त थोरतो. ऐसे नारद सांगता वर्तमान त्याच्या गृहाप्रती पंचवदन. कुश्चळ अतितवेश धरुण येता झाला ते समयी. अंगणी उभा ठाकला येऊन परमकोपी जेवी दावाग्न. दुष्टवचन बोले कठीण रूपही संपूर्ण कुश्चळची. म्हणे मज देई इच्छा भोजन ना तरी जातो सत्व घेऊन. श्रियाळ सांगुणा येऊन पाय धरती सद्भावे. आणोनी बैसविलासणी त्याची क्रोध वचने सोसुनी. षोडशोपचारे पूजा करोनी कर जोडोनी ठाकती पुढे. मागा स्वामी इच्छा भोजन येरू म्हणे नरमास देई आणून. तू चोर आणीसी धरुण त्याचे मास न घेमी. धरुणी माझा उद्देश विकत आणीसील मनुष्य. ते न घेमी निशेष सत्य सत्य त्रिवाचा. सांगुणा म्हणे कर जोडून मी आपुले मास देते करी भोजन. श्रियाळ म्हणे मानेल पूर्ण माझे मांस देतो मी. येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचकांचे माता पिता. तुम्हा दोघांसी भक्षिता अन्नसत्र खंडेल. तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ. 5 वर्षांचा चिलया बाळ. 32 लक्षणी वेल्हाळ तो मज देई भोजना. ऐसे ऐकता वचन माया मोह जाळ दूर करुण. म्हणती अवश्य जा घेवोन मग सदाशिव बोलत. मी काय आहे वृक व्याघ्र रीस भक्षु तव पुत्राचे मांस. उबगन मानुनी विशेष पचवुनी घाली मजाता. माया मोह धरुण कोणी कराल जरी रुदन. तरी मी जाईन उठोन सत्व घेवोन तुमचे. अवश्य म्हणोनी पतिव्रता उभी ठाकोणी बाहे निजसूता. म्हणे बाळा चिलया गुणवंता खेळावया कोठे गेलासी. तुझ लागी खोळंबला तित बाळा माझ्या येई धावत. ऐसे ऐकता अकस्मात बाळ आला धावुनी. अतितासी करुणी नमन माता पितयांचे धरी चरण. माता म्हणे तुझे पिशित दान अतित मागतो राजसा. बाळ बोले स्नेहे करुण हा देह म्या केला शिवार्पण. अतीत होता तृप्त पूर्ण उमारमण संतोषेल. ऐसे ऐकता झडकरी बाळ घेतला कडीयेवरी. पाकशाळे भीतरी घेवोनी गेली वधावया. चिलयासी चुंबन देऊन हृदयी धरिला प्रीती करुण. बाळा म्हणे पुढती येऊन तुझ्या उदरा जननिये. माया जळ सर्व सोडून मन केले वज्राहुनी कठीण. चिलयाचे शिर छेदुनी काढले मांस अंगिसे. आपणासी पुत्र नाही म्हणोनिया शिर कमळ ठेविले पहावया. शरीराचा पाक करुणिया उठवी भोजना अतिताते. अतींद्रिय द्रष्टा श्री शंकर अनंत ब्रह्मांडीचा समाचार. सर्व ठाऊके सूत्रधार कळले शिर ठेविले ते. उठोनी चालिला तत्काळ धावती चांगुणा श्रियाळ. येरू म्हणे कळले सकळ शिरकमळ ठेविले. सर्व गात्रांत शिरप्रधान तेची कैसे ठेविले वंचून. तवती दोघे धरती चरण तेही पचवुनी घालितो. क्षोभण धरावांतरी नेनतेपणे चुकलो जरी. तरी सर्वज्ञा तू क्षमा करी सत्व आमुचे राखावे. मग बैसलासनी येऊन म्हणे शिर येई बाहेर घेऊन. उखळात घालून कंडन मज देखता करी आता. अश्रू आलिया तुझ्या नयनी की कष्टी झालिया अंतःकरणी. तरी पुत्र गेला सत्वास हाणे करुण जाईन तुमच्या. अवश्य म्हणे नृपललना शिर आणोनी करी कंडना. सत्व पाहे कैलास राणा अंतरी सद्गद होनी.
निज सत्वाचे उखळ, धरिले धैर्याचे करी मुसळ, कांडित बैसली वेल्हाड, निर्धाळ अचळ धरुणिया. अतित म्हणे परममंगळ, गीत गाय रसिक सुढाळ, खंती करिता पयफेन धवल, दुरावेल जाणपा. ते सद्भाव सरोवर विलासिनी, कमल हृदय नृप कामिनी, की निश्चळ गंगा भरुणी, जात मर्यादा धरुणिया. तिचे पाहता निज वदन, काळवंडला रोहिणी रमन, मृगशावाक्ष गुणनिधान, उपमा नाही स्वरूपाते. म्हणे कोमळ अंगा बाळ सुकुमारा, सुलक्षणा सुशिला नृप किशोरा, सुहास्य वक्त्रा राजीवनेत्रा, येऊनी उदरा धन्य केले. तू सुकुमार गुणवंता, माझे निष्ठुर धाव लागती माथा, तुझ विन परदेशी आता, दुबळी भणंग झाले मी. कूचकमंडली अति सुंदरा, कंचुकी बाहेर फुटल्या दग्धधारा, की भुलिंगासी एकसरा, गळत्या लाविल्या तियेने. म्हणे अतित जेओणी अवधारी, जाऊ दे राजद्वारा बाहेरी, देह त्यागी न ये अवसरी, यावरी धीर न धरवे पै. कैलास पंथ लक्षुण, सखया एकला जातोसी मज टाकुण, तुझे संगती मी येईन, उभा राहे क्षणभरी. तू मोक्षद्वीपाचे केने भरुण, जासे कैलास राजपेठ लक्षुण, तुझे संगती मी उद्धरेन, मज टाकुणी जाऊ नको. उदकावीन जैसा मीन, कैसी मी तान्ह्या तुझ विन, माझे हृदय निर्दय कठीण, लोकांत वदन केवी दाऊ. तुझी माऊली मी म्हणता, लाज वाटे रे गुणवंता, तुवा आपुली सार्थकता, करून गेलासी शिवपदा. हे त्रिभुवन शोधिता सकळ, तुझा ऐसा न दिसे बाळ, मग ते पसवुनी तत्काळ, उठा म्हणे अतिताते. अतित म्हणे अवनीपती, उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती, ऐसे ऐकता शियाळ नृपती, झाला चित्ती संकोचित. सांगुणा म्हणे नृपनाथा, सत्व राखावे सत्वराता, विन्मुख जाऊन द्यावे अतिता, म्हणे चिंताण धरावी. नवमास वाहिला म्या उदरात, तुम्हास जड नवे सौप्रहरात, पोटीचा पोटी घालिता सुत, चिंता काय नृपश्रेष्ठा. राव बैसला पंक्तीसी, ताट वाढोणी आणिले वेगेसी, अतित म्हणे चांगुणेसी, तूही येई सवेग. अवश्य म्हणोणी झडकरी, येऊनी बैसली नृप सुंदरी, यावरी अतित म्हणे तुमच्या मंदिरी, अन्न न घ्यावे सर्वथा. निपुत्रिकाचे न पहावे वदन, मग तेथे कोण घेईल अन्न, दीपे बिन शून्य सदन, पुत्राविन तेवी तुम्ही. नासिके वाचोनी वदन, की वृक्ष जैसा फळाविन, की बुबुळांविन जैसे नयन, शून्य सदन तुमसे तेवी. तब ती दोघे बोलती सद्गतीत, एक होता तो अर्पिला सुत, सांगुणा म्हणे गेले सत्व, अतित विनमुख जायला आता. एक बाळ तो दिदला भोजनासी, आता महाराजा सत्व किती पाहसी, ऐसे बोलता सांगुणेसी, अद्भुत गहिवर दाटला. म्हणे सत्व ही बुडाले सकळ, वृथा गेले माझे बाळ, मग कंठ मोकळा करुणी स्नेहाळ, हाक फोडी सांगुणा. नयनी चालिल्या प्रेम श्रुधारा, म्हणे आहा शिव कर्पूर गौरा, दीर्घस्वरे बाहे उमावरा, पावसत्वरी या कांती. आहा झाले वंशखंडन, न देखो पुढती पुत्रवदन, ऐसे ऐकता अतिताचे नयन, स्त्रवो लागले प्रेम भरे. बाहेर फुटली मात, वळसा थोर होत नगरात, लोक दुःखे बक्षस्थळ पिटित, राजकिशोर आठवणी. विमानी दाटले सुरवर, म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर, ईस प्रसन्न होवोनी श्रीशंकर, काय देईल ते न कळेची. अतीत म्हणे चांगुणेसी, जे प्रिय असेल तुझे मानसी, ते मजसी माग सद्गुण राशी, यावरी सती काय बोले. मज निपुत्रिक म्हणतील लोक, धुवोनी काढी कलंक, ऐसे ऐकता कैलास नायक, बोलावी म्हणे पुत्रासी. सत्य मानुनी अतीत वचना, दीर्घ हाका फाडित चांगुणा, म्हणे चिलया गुणनिधाना, येई स्नेहाळा धावोनी. अतीत तुझ विन न घे ग्रास,
कोठे गुंतलासी खेळावयास, माझे ताने तू पाडस सत्वराखे येवोनिया. तू न येसी जरी धावोन, तरी माझा जाऊ पाहे प्राण. दशा दिशा विलोकुण चांगुणा पाहे ते धवा. मागुती हाक फोडी वेल्हाळ, तो जैसे उगवे मित्रमंडळ. तैसा धावतची आला बाळ, पाहे श्रियाळ स्नेह भरे. अतीत स्वरूप टाकून, शिव प्रकटला निजरूप पूर्ण. दशहस्त पंचवदन दीन उद्धारण जगद्गुरु. चिलया शिवे हृदय धरिला, निज अंकावरी बैसविला. श्रियाळ चांगुणा ते वेळा, पायावरी लोळती. सूरवर सुमणे वर्षती अपार, दुदुंभिनादे कोंदले अंबर. आनंदमय झाले नगर, धावती लोक पहावया. शिवे आणविले दिव्य विमान, श्रियाळ चांगुणा दिव्य रूप होऊन. चिलयासी सिंहासनी स्थापून, छत्र धरिले तयावरी. सचिवास निरबोणी राज्यभार, विमानी बैसली सत्वर. निजपदी जगद उद्धार, श्रीशंकर स्थापितया. कांतीनगरी सौख्य गाथ, त्रिभुवनी न माये आनंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, अभंगण बिटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ झाला 14 अध्यायपर्यंत. 14 भुवनांचे सार यथार्थ, 14 अध्याय निर्मिले. की 14 विद्यांचे सार, की 14 गाठीचा अनंत परिकर. की 14 पदे निरंतर, गयावर्जन घडे हे. की 14 रत्नांचा प्रकाश, येथेची झाला एक रस. की 14 चक्रे निशेष, प्रिय 14 ही लोकांते. की 14 कांडे वेद, की 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध. की 14 कोठड्या शुद्ध, शिवमंदिर निर्मिले. श्रवण पठन लेखन, निदिध्यास अनुमोदन. परमप्रीती करिता ग्रंथरक्षण, फळ समान सर्वांसी. इतुक्यासही शिव होऊनी माऊली, करील निजांगाची सावली. आयु आरोग्य ऐश्वर्य सकळी, ग्रंथश्रवणे प्राप्त होय. आदी व्याधी जाय निरसोन, बंध्याही पावे पुत्र संतान. ग्रामा गेला बहुत दीन, पिता बंधू भेटेल. घरी संपत्ती दाटे बहुत, ऋण मोचन होय त्वरित. शत्रुक्षय यथार्थ, दक्षिणामुखे वाचिता. शत आवर्तने करिता भक्तियुक्त, पोटी होय शिवभक्त सूत. ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ, पिशाच भूत न रिघे तेथे. त्रिमास करिता नित्यावर्तन, सर्व संकटे जाती निरसोन. भावे प्रचित पहावी वाचून, नाही कारण अभाविकांचे. सोमवारी ग्रंथ पूजन, अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षुण. सुचिरभूत होऊन करावे शयन, स्वप्नी प्रगटोन सांगे शिवे. जे जे पडेल संकट, ते ते निवारील नीळकंठ. 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ, वेगळाले लिहिले असे. प्रथम अध्यायी मंगलाचरण, दाशार्हरायाचे आख्यान. कलावतीने पती उद्धरिला पूर्ण, हेची कथन निर्धारे. द्वितीय अध्यायी निरूपण, शिवरात्री कर्म विपाक कथन. तिसऱ्यात गौतमे कथा सांगून, कल्माशपाद उद्धरिला. चौथ्यात महाकाळ लिंगार्चन, गोपबाळ गेला उद्धरुण. 5व्यात उमेने पुत्र पाळून, राज्य स्थापिला शिवप्रसादे. 6वा अध्याय तिरसिक, सीमंतिनी आख्यान पुण्यकारक. 7वा 8वा सुरस कौतुक, भद्रायुरायाचे कथन पै. 9वात वामदेवाचे आख्यान सुरस, दुर्जय राजा झाला राक्षस. जन्मदुःखे कथिली बहुवस, अतिसुरस अध्याय तो. 10व्यात शारदाख्यान, 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण. महानंदा गेली उद्धरोड, भद्रसेन रावतरला. 12व्यात विदुर बहुला उद्धार, विष्णूने मर्दिला भस्मासूर. 13व्याध्यायात समग्र शिवगौरी विवाह पै. 14व्यात शिवपर्णा विनोद, गौरी भिल्लिनी झाली प्रसिद्ध. पुढे श्रियाळ चरित्र गाध, 14वा अध्याय संपूर्ण हा. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद, आनंद सांप्रदाय परमगाध.
क्षीरसागरी गोविंद आदी उपदेश कमलोद्भवा। तेथून अत्रि ऋषी प्रसिद्ध, पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रेय अगाध। त्यापासोणी सदानंद, रामानंद येती तेथोणी। तेथोणी अमलानंद गंभीर, मग ब्रह्मानंद उदार। त्यावरी कल्याणी राहणार, सहजानंद यती द्रपै। ये तेथोणी पूर्णानंद यती शुद्ध, त्या पासाव पितामह दत्तानंद। पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध, ब्रह्मानंद यतींद्रजो। पंढरी हुणी 4 योजने दुरी, नैऋत्य कोणी नाझरे नगरी। तेथील देश लेखक निर्धारी, पूर्वाश्रमी ब्रह्मानंद। पुढे पंढरीसी येऊन, केले तेथे संन्यास ग्रहण। तेथेची समाधिस्थ होऊन, अक्षयवस्ती केली पै। तो ब्रह्मानंद माझा पिता, सावित्री नामे माझी माता। बंधुनी त्या उभयता, शिवलीलामृत ग्रंथ संपतिला। शके 1640, विलंबी नाम संवत्सरास। शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास, रविवारी ग्रंथ संपविला। ब्रह्मकमंडलूच्या तिरी, द्वादशमती नागनगरी। आद्यंत ग्रंथ निर्धारी, तेथेची झाला जाणीजे। शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत, 14 अध्याय पर्यंत। जय जय शंकर उमानाथ, तुझ प्रत्यर्थ हो का सदा। अपर्णा जीवना कर्पूर गौरा, ब्रह्मानंदा जगदोद्धारा। श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा, अक्षयभंग दयानिधे। शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्म उत्तरखंड। सदा परिसोत सज्जन खंड, 14 गोडहा। श्री सांब सदा शिवार्पणमस्तु।